मटन बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे स्वच्छ धुवून अर्धा किलो मटन। सर्वात आधी आपण मटन शिजवून घेऊयात। त्यासाठी इथे मी कुकर मध्ये घातलेला आहे 2 चमचे साजूक तूप आणि हे तूप हलकसं गरम झालं की यामध्ये घालूयात 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि ही पेस्ट या तुपावरती आपल्याला मिनिटभर परतून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये घालूयात 1 छोटा चमचा हळद आणि मिक्स करून घेऊयात। आता यात घालायचं मटन आणि हे मटन आपल्याला 2 मिनिटं छान या तुपावरती परतून घ्यायचं आहे। आज मी ही बिर्याणी तुपात करत आहे, तुम्ही इथे तेलाचा वापर केला तरीही काही हरकत नाही। मटन परतून झालं की यात घालूयात चवीनुसार मीठ, मिक्स करून घेऊयात ते सुद्धा आणि त्यानंतर यामध्ये घालूयात ग्लासभर पाणी आणि कुकरचं झाकण बंद करून आपल्याला 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या आहेत मध्यम गॅसवरती। तर इथे मी 400 ग्रॅम तांदूळ म्हणजे 3 वाट्या तांदूळ 3 ते 4 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर तांदळाच्या वरपर्यंत पाणी घालून हे तांदूळ तासभर भिजवून घेतले। तर या भिजवलेल्या तांदळाचा आपण भात शिजवून घेऊयात। तर इथे एका पॅन मध्ये मी 2 चमचे साजूक तूप गरम करून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये घालत आहे काही गरम मसाले। त्यात मी घेतलेले 1 चक्री फूल, 4 लवंगा, 4 ते 5 काळी मिरी आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि हे हलकसं परतून घेऊयात। त्यानंतर यामध्ये घालूयात जिरं, तमालपत्र आणि 2 कांदे जे मी उभे पातळ चिरून घेतलेले आहेत आणि हा कांदा आपल्याला हलकासा नरम करून घ्यायचा आहे। त्यासाठी आता आपण यावरती ठेवूयात झाकण म्हणजे कांदा लवकर नरम होईल। कांदा नरम होतोय तोवर आपण एक मटणासाठी करून घेऊयात वाटण। त्यासाठी इथे मी घेतलेल्या 3 हिरव्या मिरच्या, 1 मोठा चमचा खसखस आणि काही गरम मसाले। त्यामध्ये मी घेतलेला 1 मोठी वेलची आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा, 4 ते 5 काळी मिरी आणि 4 ते 5 लवंगा आणि इथे माझ्याजवळ वेलची नव्हती हिरवी म्हणून मी यामध्ये घालत आहे 1 छोटा चमचा वेलचीची पावडर, 1 तमालपत्र आणि हे सर्व आपल्याला कमीत कमी पाणी घालून वाटून घ्यायचं आहे। तर इथे आपला कांदा सुद्धा नरम झालेला आहे। आता यामध्ये आपण घालूयात भिजवलेले तांदूळ आणि त्यातलं पाणी आधी आपण सर्व काढून टाकायचं आणि त्यानंतर हे तांदूळ कांद्यावरती टाकायचे आणि हे तांदूळ आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचे आहेत आता। आणि तांदूळ परतताना अगदी हलक्या हाताने परतवायचे आहेत, नाहीतर तांदूळ हे तुटू शकतात। आणि बासमती तांदूळ कधीही आपल्याला भिजवूनच वापरायचे आहेत, त्याने तांदूळ छान फुलतो आणि भात सुद्धा छान मोकळा होतो। तर इथे मी जितके तांदूळ त्याच्या दुप्पट पाणी गरम करून घेतलं होतं आणि हे पाणी आता आपण यामध्ये घालूयात आणि त्यानंतर यात घालूयात चवीनुसार मीठ आणि मिक्स करून घेऊयात आणि सुरुवातीला गॅसची आच मोठी करून आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे। तर अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये भाताला छान उकळ आलेली आहे आणि त्यातील पाणी सुद्धा बऱ्यापैकी आटलेलं आहे। मिक्स करून घेऊयात पुन्हा एकदा अगदी हलक्या हाताने आणि आता गॅसची आच बारीक करून यावर ठेवूयात झाकण आणि 3 ते 4 मिनिटं आपण हा भात मंद गॅसवर शिजवून घेऊयात। तर आता आपण मटणासाठीची ग्रेव्ही करणार आहोत। तर त्यासाठी इथे मी एका पॅन मध्ये 2 चमचे साजूक तूप गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये घालत आहोत 1 तमालपत्र आणि 2 मोठे कांदे जे मी उभे आणि पातळ चिरून घेतलेले आहेत आणि हा कांदा आपल्याला हलकासा लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। तर इथे कांदा आपला हलकासा लाल झालेला आहे। आता यात घालूयात 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि ही या कांद्यावरती मिनिटभर परतून घेऊयात। त्यानंतर यात घालूयात खसखस आणि गरम मसाल्याचं वाटण जे आपण सुरुवातीलाच वाटून घेतलं होतं आणि हे वाटण सुद्धा आपल्याला कांद्यावर मिनिटभर परतवून घ्यायचं आहे। आणि आता यात घालूयात 1 मोठा चमचा मिरची पावडर किंवा घरगुती मसाला आणि इथे तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे। त्याचबरोबर 3 चमचे धण्या जिऱ्याची पावडर आणि 1 चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊयात हे मसाले सुद्धा कांद्यावरती। आणि आता यामध्ये घालूयात मटण जे आपण आधी शिजवून घेतलेलं आहे आणि हे मटण सुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, सगळीकडे मसाला व्यवस्थित लागला पाहिजे। आणि आता यावर आपण झाकण देऊन 3 ते 4 मिनिटं मध्यम गॅसवरती हे मटण आपण वाफवून घेऊयात म्हणजे मसाले या मटणात छान मुरतील आणि हे मटण आपलं पूर्णपणे शिजलेलं आहे। तर इथे भात सुद्धा आपला तयार आहे। अगदी 4च मिनिटांमध्ये मी गॅस बंद केला होता आणि जवळपास 90% हा भात शिजलेला आहे। तर आता हा भात आपण मोकळा करून घेऊयात आणि एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊयात म्हणजे हा भात पूर्ण शिजणार नाही यासाठी।
आणि अगदी हलक्या हाताने हा भात मोकळा करून घ्यायचा आहे, नाहीतर हा भात तुटू शकतो। तर इथे मटण सुद्धा छान वाफवून झालेलं आहे आणि या मटणाची 1 वाटी ग्रेव्ही मी बाजूला काढलेली आहे। पतच आपल्याला बिर्याणीसाठी ग्रेव्ही ठेवायची आहे। आणि आता यामध्ये आपण घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर खूप सारी, आणि ती सुद्धा आपण छान मिक्स करून घेऊयात यामध्ये। आणि इथे कोथिंबीरी सोबत आपण पुदिना घातला तरीही चालेल। तर आता आपण बिर्याणीसाठीची लेयर लावूयात। त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे जाड बुड्याचं पातेलं आणि सुरुवातीला आपण भाताची लेयर करूयात। तिथे तुम्ही बघू शकतात मी किती भात घेतलेला आहे तो, आणि व्यवस्थित पसरून घेऊयात आपण हा भात सगळीकडे। दुसरी लेयर करूयात मटणाची। इथे आपण मटणाची लेयर करताना ग्रेव्ही सकट आपल्याला मटणाचे पीस सुद्धा व्यवस्थित घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला एकसारखे पसरवून घ्यायचे आहेत ह्या भातावरती। तर आता पुन्हा आपण भाताची लेयर करणार आहोत। तर दाखवल्याप्रमाणे इथे आपण थोडा भात आता यामध्ये टाकणार आहोत आणि व्यवस्थित पसरून घ्यायचा तो भात सुद्धा। आता पुन्हा करूयात मटणाची लेयर। आणि मटणाची लेयर लावताना कधीही एकावर एक आपल्याला पीस ठेवायचे नाही, अगदी प्लेन अशी आपल्याला लेयर लावून घ्यायची आहे, म्हणजे अशी बिर्याणी आपल्याला वाढायला खूप सोपी पडते। सर्वच मटण आणि ग्रेव्ही आपण ह्या लेयर वरती मध्येच घालणार आहोत, कारण आपली बिर्याणी ही खूप कमी आहे, म्हणून 2च लेयर आपले मटणाचे झालेले आहेत। तर सर्वात शेवटी भाताची लेयर, आणि सर्व भात आता आपण यामध्ये घालणार आहोत आणि प्लेन करून घ्यायचा आहे हा भात सुद्धा आपल्याला व्यवस्थित हाताने। आणि त्यानंतर आता मी यामध्ये घालत आहे मटणाचा रस्सा, जो मी सुरुवातीलाच काढून घेतलेला होता तो। आणि त्यानंतर चमच्याच्या मदतीने या लेयरच्या मध्ये करून घेणार आहोत आपण गॅप दाखवल्याप्रमाणे। आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत केवडा वॉटर किंवा साजूक तूप, आणि आवडत असेल तर वरून कोथिंबीर किंवा पुदिनाची पानं घातली तरीही चालतील। आणि ह्या टोपावर ठेवूयात झाकण, आणि झाकणावर ठेवूयात काही वजन वस्तू, म्हणजे आतली वाफ बाहेर जाणार नाही। आणि त्यानंतर मंद गॅसवरती 15 ते 20 मिनिटं आपल्याला ह्या बिर्याणीला छान वाफ काढून घ्यायची आहे। त्यानंतर गॅस बंद करायचा आणि जवळपास पुन्हा 15 मिनिटं आपल्याला ह्या बिर्याणीचं झाकण उघडायचं नाही, ती बिर्याणी व्यवस्थित सेट होऊन द्यायची। आणि त्यानंतर ही बिर्याणी सर्व करायची रायत्यासोबत। तर आज ही बिर्याणी मी कांदा आणि लिंबू सोबत सर्व करत आहे। तर तुम्ही इथे बघू शकतात मटणाचे पीस सुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत, अजिबात ओव्हरकुक झालेले नाही। अगदी सुटसुटीत, साधी, सोपी, अगदी कोणीही बनवू शकेल अशी ही बिर्याणी आपली खाण्यासाठी तयार आहे। रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू। पुन्हा भेटूयात।